बेलगाव येथील रेणुका माता देवीच्या ज्योतीचे आष्टीत जंगी स्वागत करण्यात आले। गेली 17 वर्षांपासून माहूरगड ते बेलगाव पायी ज्योत आणण्याची परंपरा या वर्षी सुद्धा कायम राखण्यात आली आहे। आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रेणुका माता देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून गेली 17 वर्षांपासून माहूरगड येथून बेलगाव येथील शेकडो तरुण पायी ज्योत घेऊन येत आहेत। आष्टी शहरात 10 वर्षांपासून भाऊसाहेब डोबळे यांच्या ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देऊन ज्योतीचे जंगी स्वागत करण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा ही परंपरा कायम राखत भाऊसाहेब डोबळे यांनी ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देऊन त्यांचे जंगी स्वागत केलंय। काय ही परंपरा आमची 17 वर्षापासून आम्ही चालू केलेली। पूर्वीपासून या देवीचं महत्त्व एवढं आहे की मुंबई पुण्यापासून लोक या ठिकाणी येतात। नवरात्रामध्ये दर दिवशी कीर्तन ठेवलेले आहे, तर दर दिवशीच जेवण आहे, सप्त्याचं सगळं पद्धतशीर व्यवस्था केलेली। गाव एवढं झटतंय की याला चॅलेंज नाही। आणि हे 21 तारखेला माहूरगडून म्हणजे आज इथं पोहोचलेत। 17 तारखेपासून हे निघालेले आहेत की पायी ज्योत आलेली जवळपास 100 ते 150 मुलं याच्यामध्ये अगदी स्वतःच्या मनाने सहभागी झालेले आहेत, स्वयंस्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे। त्याच्यामुळं ही परंपरा अशीच बेलगाव ग्रामपंचायत म्हणजे बेलगाव हे आष्टी तालुक्यात एक सुशिक्षित असं गाव आहे। या ठिकाणी भरपूर अशी प्रगती झालेली आहे, सुशिक्षित लोक आहेत सगळे, पण देवावर श्रद्धा फार या लोकांची, हे एक विशेष आहे। बेलगाव रेणुका माता देवस्थान हे माहूरगडचं ठाणं आहे। त्या ठाण्याच्या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधून अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी या नवरात्रोत्सवामध्ये दर्शन घेण्यासाठी देवीचे येतात। आणि आज या ठिकाणी आमच्या गावातील तरुण आज 17 वर्ष झालं या ठिकाणी पायी ज्योत सोहळा या ठिकाणी आमचा चलतो। ज्योत या ठिकाणी सर्व तरुणांनी या ठिकाणी चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 17 वर्ष झालं कुठल्याही तरुणाला कसल्याही प्रकारची हानी न होता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ज्योत सोहळा आमचा 17 वर्ष झाला। आज देवीच्या आशीर्वादाने कुणालाही इजा न होता सुखरूपपणे या ठिकाणी 100 मुलं जातात। कुणाला जेवणाची पण हाल होत नाही। पंक्ती वगैरे सर्व भाविक भक्त या ठिकाणी पूर्ण नियोजन करून गावातील सर्व लोक भक्तिभावाने देवीची सेवा करतात। आणि देवीला कुठलंही आमच्या गावामध्ये एखादा व्यवसाय चालू करायचा म्हणलं, दुकान चालू करायचं म्हणलं तर देवीच्या नावाने आम्ही या ठिकाणी करतो आणि देवीला श्रद्धेने मनोभावे तिची सेवा करतो। तसेच तीर्थक्षेत्र विकास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांनी या ठिकाणी 5 कोटीचा निधी दिला आणि त्या ठिकाणी देवीच्या परिसरात कायापालट झाला व विविध विकास कामे या ठिकाणी होऊन एकदम सुंदर असं या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ आष्टीच्या जवळ म्हणता येईल चांगल्या पद्धतीचं स्थळ त्या ठिकाणी लोकांना येण्यासाठी म्हणजे भक्तिभावाने लोकांना दर्शन येण्यासाठी चांगलं स्थळ या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अण्णांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही करणार आहोत। सर्व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सरपंच पूर्ण टीम त्या ठिकाणी अहोरात्र झटून देवीचा जास्त प्रमाणात कसा विकास करता येईल परिसरामध्ये आणि पर्यटन स्थळ कसं करता येईल अण्णांच्या माध्यमातून आम्ही अजून 5 कोटीचं पर्यटन क्षेत्रामधून प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाकडे मागणी केली आहे। आणि बेलगाव रेणुका माता देवस्थानाला ब दर्जा प्राप्त झाला। आता आम्ही अ दर्जासाठी 25 कोटी रुपये मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। सर्व ग्रामस्थ सरपंच सर्वांच्या सहकार्याने देवीच्या परिसरामध्ये आम्ही खूप असं सुंदर काम करणार आहोत। आणि त्या ठिकाणी मोठं जसं माहूरगडचं ठाणं आहे तसं पर्यटन स्थळ या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये रेणुका मातेला म्हणजे चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी जास्त स्वरूपात भाविक येतील असे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। बेलगावच्या परिसरामध्ये असं एक सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि डोंगराच्या वरती असं देवीचं ठाणं आहे आणि बाजूलाच एक तलाव आहे बेलगावचा मोठा आणि ती आम्हाला देवीच्या कृपेने दिलेली देणगीच आहे। आणि आज 7-8 वर्ष झालं कसलाही दुष्काळ नाही, आजूबाजूच्या गावाला पाऊस पडत नाही, पण आमचा तलाव दरवर्षी भरतो, पाणी येतं त्या ठिकाणी। सर्व शेतकरी गुणागोविंदाने आणि आनंदाने देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी नांदतात असं या देवीचं महात्म्य आहे। आणि देवी सगळ्यांना पावते।